पण करणार का? एकुलता एक आपला मुलगा, तो सुखी झाला, त्याचा संसार सुखी झाला म्हणजे झाला. हो, आता ते सर्व त्या काशी विश्वेश्वरालाच अवलंबून आहे. बाबा काशी विश्वेश्वरा, सांभाळे माझ्या लेकराला. शिव शिव शिव. तू मरत का नाहीस? ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी मी खरा सुखी होईल. आणि तू तुझा तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही माझी. बाळ पुंडलिका, अरे आमचं तोंड बघू नको, परंतु चांगला वागत जा. गावात तुझ्याविषयी लोक काय काय म्हणतात ते पहा. आणि आता तर तुझं लग्न झालं आहे. हो, माझं लग्न झालंय. मग आता काय करू? तुम्हा म्हाताऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचू? आणि तुम्ही माझं लग्न का केलं? अरे, आम्ही तुझं लग्न केलं हे आम्ही आमचं कर्तव्य केलं. ते प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं. तरी पण तुझा संसार घरदार नीट सांभाळता आणि प्रत्येकाशी प्रामाणिकपणाने वागावं असं नाही का वाटत तुला? मला काय वाटतं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. आणि गावातील लोकांबद्दल म्हणाल तर मला त्याचं काही पडलेलं नाही. गावातील लोक तुम्हाला पोषित असतील तर तुम्ही जाऊ शकता त्यांच्यासोबत, नाहीतरी घरात अडचण नको आम्हाला तुमची. बाळ पुंडलिका, अरे काय बोलतोयस तू? आम्हाला या म्हातारपणात तूच आमचा आधार आहेस. या म्हातारपणात तुला सोडून आम्ही कुठं जाणार? जा तुम्ही कुठेही जा, नाहीतर भीक मागत फिरा. मला काय देतं? आमची तुला काळजी नाही. निदानच्या देवाची तरी आठवण कर. तो दुःखहर्ता काशी विश्वेश्वर सर्व दुःखांचं हरण करता आहे. त्याची मनोभावे पूजा कर आणि आम्हाला एकदा तरी काशीला घेऊन जा. आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही. होय बाळ पुंडलिका, आई वडिलांना काशी यात्रेस घेऊन जाणे हे मुलाचं कर्तव्य असतं. असा संकेत पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. म्हणून म्हणते, बाळा आम्हाला एकदा तरी काशीला घेऊन जा. जा तुम्ही. पुंडलिका, काय करतोस तू हे? जा तुम्ही. मूठ सत्यवती,
मंडळी कशी सांभाळून येते त्यांना. यापेक्षा त्यांचे भाग्य थोरते कोणते. असं नका हो म्हणू. आपला पुंडलिक आपल्याला नेईल काशीला. एकदा का त्या काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं म्हणजे आम्ही पावन झालो. हो, खरंच माझ्या मनातही त्या पोयातील लोकांना पाहून वाटतं की आपणही जाऊ काशीला. बा काशी विश्वेश्वरा, आजपर्यंत तुझी मनोभावे पूजा केली, भक्तियुक्त अंतकरणाने तुझी सेवा केली. हे शिवशंकरा, डमरुधरा, पार्वतीवरा, गिरिजाशंकरा, एकदा तुझ्या काशीचं दर्शन घडो हीच माझी विनंती. या गावात आलेला कोहा पाहून निदान पुंडलिकाच्या मनात परिवर्तन पडलं. एवढीच तुझ्या चरणी आम्हा उभयतांची विनंती. देवा, तुझ्या कृपा प्रसादानं तू आम्हाला पुत्र दिला, त्याला लहानाचा मोठा केला, कडी खांद्यावर खेळवला. पुंडलिकाने किती अपराध केले ते आम्ही पाठीशी घातले. म्हणून देवा, तुझ्याजवळ एकच मागणं आहे की त्याला चांगली बुद्धी दे. होईल हो पुंडलिकाच्या वागण्यात नक्कीच बदल. संत सहवास कधी वाया जाणार नाही. अहो, आपला पुंडलिक कुठे मग पाहिला होता मी त्याला, त्या पोयातील लोकात वावरताना दिसला नाही. मग नक्कीच त्याला वाटेल आपणही जावं काशी यात्रेला. आपण त्याला सांगू नक्की जायचे. काही खरं वाटत नाही. अगं, यात्रेचं काय? आम्ही त्याला त्याच्या स्वतःविषयी काही सांगायला गेलो की बघितलंच ना कसं अंगावर येते तो. एवढ्यावरच झालं नाही म्हणून तो आम्हाला मारायला लागला. या त्याच्या वागण्यामुळे मी पुरा हरलोय व सत्यवती. तुम्ही असा धीर सोडून कसं चालेल? सुनबाईला कसं वाटेल? आपणच जर आपल्या मुलाला दोष दिला तर ती परक्याची लेक, तिला आपण सून म्हणून जरा दांडावे तर काय होईल? आपणच जर पुंडलिकाचे दुर्गुण तिच्या समोर बोललो तर तिला काय वाटेल? खरं आहे तुमचं म्हणणं. सोनबाई बिचारी काय करणार? ती पुंडलिकाची ताबेदारी. आपल्या मुलाचं वागणं चांगलं नसेल तर. बरोबर आहे तुमचं. आता त्या देवावरच विश्वास ठेवा. सगळं कसं सुरळीत होईल. चला आता देवपूजा करून घेऊया. त्या तरुण तरुणींना पाहून मलाही वाटलं आपणही त्या जाऊ काशी यात्रेला. इथं या संसारात विश्वास पडण्यापेक्षा आपण गेलेलं बरं. पण आमच्या गृहलक्ष्मीला काय सांगावं बरं? तिला पण घेऊन जावं का काशी यात्रेला? चला, निदान त्या काशी यात्रेच्या निमित्ताने तरी त्या तरुण नटलेल्या मोडत असणाऱ्या तरुणींबरोबर मजा तरी करता येईल. काय हो, एवढा कसला आनंद झाला तुम्हाला? आज आमच्या तुम्ही खुश दिसताय. अगं माझ्या लाडक्या राणी, तुला कसं सांगू तेच कळत नाही. काय ते सांगा ना. अगं, आपण की नाही त्या त्या लोकांबरोबर काशी यात्रेला जाऊ. थांबा ना, मी तयारी करते. अगं थांब, तयारीनंतर सावकाश करू. प्रथम अशी जवळ ये पाहू. मला तुझ्यावरून जरा सुद्धा करमत नाही. तू जरा बाजूला झालीस की हे जग सारं सुनं सुनं वाटतं. काय वाटतं? आणि वाटतं तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर सतत ठेवत ठेवावी आणि तुझ्यापासून दूर कधी जाऊच नये. खरं हो, मलाही तुमच्या वाटून जरा सुद्धा करमत नाही. असं वाटतं तुम्ही माझ्या सदैव संगती असावं. आपण खूप खूप मजा करावी. तुम्हीच माझ्या जन्मांतरीचे जोडीदार आहात. तुमच्या स्पर्शाने माझ्या मनी किती आनंद होतो म्हणून सांगू. खरं मामाने सासूबाई आली. मग आता मध्ये काय झालं कळकळायला? अरे
तुमच्या इच्छा हे स्नान करावं एवढीच इच्छा आहे माझी. तुमच्या इच्छा काही असो आणि हे बघा मला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हे मात्र करा पुन्हा घरी येऊ नका म्हणजे झालं. का पुंडलिका, अरे आम्ही म्हातारी माणसं कुठं जाणार? आमच्यासोबत तुम्ही नको का? आम्ही या परिस्थितीत काशीला गेलो तर लोक तुला काय म्हणतील? तुला नावं ठेवतील. तुमच्या कर्तव्यांना पूर्ण करायला लोकांचं काय सांगताय मला? या लोकांमुळे तुमची ही दशा झाली. तुला आमची काळजी नाही. निदान त्या देवाची तरी आठवण कर. तो दुःख रस्ता काशी विशेषवर सर्व दुःखांचं हरण करत आहे. त्याची मनोभावे पूजा कर. आणि आम्हाला एकदा तरी काशीला घेऊन जा. आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही. या लोकांचं काय सांगताय मला? या लोकांमुळे तुमची ही दशा झाली. नक्कीच आहे बिचारे. आणि तुम्हाला काय झालं? चला घरातील कामं करा. नाहीतरी देवाच्या नावावर खायला मिळत नाही. अरे आमच्याने आपल्या घरातील कामं नाही रे होत. म्हणून तर तुझं लग्न केलं. तुझा सुखी संसार बघायचा आहे रे आम्हाला. ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. तुमच्या आशा आकांक्षा काही असो आणि हे बघा पुन्हा पुन्हा माझा डोका भडकावू नकोस. समजलं? असं काय बोलता तुम्ही? आपण की नाही मामाजी आणि सासूबाईंना सोबत यात्रेला घेऊन जाऊया. हो तसंच करू. नाहीतर तुला काशी यात्रेला नेलं आणि त्यांना घरात ठेवलं तर लोकांच्या टीकेला सतत तोंड द्यावं लागणार. मग सांगू का मामाजी सासूबाईंना? काय ते? अहो काशी यात्रेला जायचं ते. थांबा नाहीतर तुम्हा बायकांचं हेच चुकतं. जरा कुठे नवऱ्याचा शब्द मिळाला की लगेच तुमच्या तोंड तशाच चालू राहणार. तुम्ही माझ्यावर रागवला? मी नाही, तुम्हीच जा. असं रागावणं बरं नाही माझ्या राणी. लाडके मला प्रेम देवते. मला तुझ्याबद्दल मला कळत नाही हे तुला ठाऊक असताना एवढा तुझा का बरं? तुम्ही माझ्यावर रागावलात ना, मला किती वाईट वाटतं म्हणून सांगू. असा रुसवा धरून कसं चालेल? तूच तर माझी स्वामिनी, माझी अर्धांगिनी. मग सांगा तुम्ही माझ्यावर कधीच रागवणार नाही ना? नाही ना सखे. चल, आपण यात्रेच्या तयारीला लागू. आणि वाटलं की क्षणभर का होईना माझं देव काशी विश्वेश्वराचे दर्शन झालं तर भास झालाय मला. वयाची तरुण पोरं आपल्या वडीलधाऱ्या माणसांची कशी असलेली चौकशी करतात हे पाहून मलाही खूप बरं वाटलं. मग मी विचारू का पुंडलिकाला? काय ते? एकदा त्याच्या पायाची विनंती करतो की आम्हाला एकदा तरी काशीला घेऊन जा. सत्यवती एवढीच इच्छा आहे का माझी? अहो पण तो ऐकेल का आमचं? न ऐकायला काय झालं? माझा
त्याने किती अपघात केले तरी ते आम्ही पाठीखाशी घालायला नको का? परमेश्वरा, आता तरी त्याला आमच्याविषयी माया ममता दे. नाहीतरी आमचं राहिलंय काय? शेवटच्या क्षणी त्या विद्यार्थ्याचं दर्शन घ्यावं आणि डोळे मिटावे एवढंच मला वाटतं. आता हे जाऊन कसं चालेल? मग देवाच्या मनात असेल तर आपला कुठेही नक्कीच राहील. मलाही वाटतं, पण करणार काय? गावातील लोक पुंडलिकाविषयी काय काय म्हणतात ते ऐकवत नाही मला. ते कुठल्याच आई वडिलांना आवडणारही नाही. सत्यवती, अगं पुंडलिकाचा भान राहिला नाही. त्याला सर्व कळायला हवं. आमचं काय आता आम्ही कधी डोळे मिटू हे कळणार नाही. म्हणून म्हणतो की पुंडलिकाजवळ एकदा विषय काढून बघतो. नका हो. मी तुम्हाला सांगते, तो तुमचा पुन्हा अपमान करेल. नको नको त्या शब्दाने आमची देवरचना करेल. हो, तेही गरज आहे. तरी पण मला राहून राहून वाटतं की पुंडलिकाने एकदा सांगावं का? चला. ऐकलंत का? बाप पुंडलिक आपल्याला काशीला घेऊन जातो. ऐकलं नाही का? अगदी शेवटच्या क्षणी का होईना त्या देवाने आमचे हात ऐकले. चला, आता उशीर करून चालणार नाही. मी तुम्हाला सांगत होते, पुंडलिकाला कधीतरी उत्पत्ती होईल आणि आपल्याला नेमकं काशीला. अगदी तसंच घडलं. हो, शांत प्रवास कधी वाया जाणार नाही.
आई बाबाच्या गळ्यात गोरी बायको कांद्यावरी बायको कांद्यावरी निघाला पुढे पंढरपुरी बायको कांद्यावरी निघाला पुढे पंढरपुरी आई बाबाच्या गळ्यात गोरी आई बाबाच्या गळ्यात गोरी बायको कांद्यावरी बहुतेक हा आश्रमात आला. पण हे गृहस्थ कोण बरं? आपल्या आई वडिलांची सेवा करणं आहे. स्वामीजी, आम्हाला काशी यात्रेला जायचं आहे. कोणत्या रस्त्याने जावे म्हणजे आम्ही नेमके पोहोचू? ही कशी माहिती नाही. गंगा नदी कुठे आहे ते मला माहित नाही. आणि मी काय सांगू तुला? तुम्हाला काशीला रस्ता माहित नाही? काशी तुम्ही कधी पाहिली नाही? व्यर्थ केलं तुमचं जीवन. इथं आश्रम बांधून कशाला राहिला? ग्रस्ता, पृथ्वीवरील सगळं तीर्थ माझ्या घरीच आहे. त्यामुळे मला तीर्थयात्रेला जाण्याचे कारणच पडले नाही. मी नाही समजलं. तुला नाही कळणार ते. ज्याला आपल्या माता पित्याची किंमत नाही, त्यामुळे तो जीवनाची इथंच वाट चुकला आहे आणि तिथून तो इथपर्यंत आलाय. म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय, मला सांगा काशीला कसं जायचं ते? मी सांगू? अरे, ज्याने आपल्या माता पित्याच्या गळ्यात दोरीचा फास लावला आणि बायकोला खांद्यावर घेऊन काशी यात्रेला निघाला, इथंच तू चुकला आहेस. व्यर्थ गेले तुझे जीवन. माझे जीवन व्यर्थ
जगाला जन्म देणारी आणि जगाचं पालन करणारी शिव पार्वतीची आपण पूजा करतो. त्या शिव पार्वतीने आपल्या आई वडिलांना फरक काय त्याची अशी विटंबना आम्ही का करतो? त्यांना दुःख देऊन शिव पार्वती कशी का बरं आपल्याला प्रसन्न होईल? तो देवच मोठा नाट्य आहे. इथं आम्ही त्याच्या दर्शनाला जावं म्हटलं तर आम्ही वाट चुकलो आणि यात्रेबरोबर जावं म्हटलं तर ते केव्हा ते निघून गेले. तरी या म्हाताऱ्याला सांगत होतो, ऐकत नाही खेरडी. रास्ता पुढील शब्द उच्चारू नको, नाही तर माझा ना गरावर झाला तर काय होईल ते तुला कळणार नाही. मी तुम्हाला दोष देत नाही, मी माझ्या आईवडिलांना म्हणालो. इथेच चुकलास तू. त्या विश्वव्यापक परमात्म्याचा अंश आपल्या आई वडिलात आहे. त्याच्या आज्ञाला क्लेश देऊन तो परमात्मा तुला कसा काय प्रसन्न होईल? त्याच्या पायाशी सकल तीर्थे येऊन मिळतात. त्या तीर्थांचा अपमान केलास कोणत्या मला पुण्य पदरात पडणार आहे तुझ्या? हेही खरंच म्हणा. म्हणूनच मी तुम्हाला विचारतो, मला सांगा काशीला कसं जायचं? उद्या काशी यात्रेला जा, सर्व काही ठीक होईल. बरं येतो आम्ही. अहो स्वामी महाराज थांबा, मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. मला दे ना, तिकडे माझ्या देवासमान आई वडील माझी वाट पाहत आहे. कोणतेवर पुण्य पदरात पडणार तुझ्या. म्हणून म्हणतो, अरे पुंडलिका अजूनही सावध हो, सावध हो, सावध हो. हो हो, पटतायत तुमचे शब्द पटतायत मला. आपल्या घरात तीर्थक्षेत्र असताना उगाचच काशी यात्रा करायची. माझंच चुकलं, उगाच द्वेष केला मी आई वडिलांचा. खरंच ही तीर्थक्षेत्र आहे, ही पुण्यक्षेत्र आहे. तुम्ही कोण आहात आणि इतक्या पहाटे इथं का करता? इथली सर्व कामं तुम्ही करता हे मगापासून पाहतोय मी. इथं येताना तुम्ही निश्चित दिसता आणि आता तर तुम्ही प्रफुल्लित दिसता. याचं कारण तरी काय? अरे दुष्टा वाक्या, आमच्या नजरेसमोरून चालता हो. तुझा तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही आमची. तू अत्यंत दुष्ट आहे. तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आमची. तुझा आम्हाला विचार होय, आमच्या मार्गातून बाजूला हो. आई वडिलांचा छळ करणारा तू पापी आहे. तुझ्या सावलीचा देखील विचार नको आम्हाला. मातांनो, मला क्षमा करा. मी खरोखरच पापी आहे, दुराचारी आहे. मी काय केलं म्हणजे तुम्हाला मदत करण्याचा मला अधिकार प्राप्त होईल? हे बघ, आता तुला पश्चाताप झाला आहे तर तू मुकुट स्वामींसाठी आपल्या आई वडिलांची सेवा कर. हो, करेन मी आई वडिलांची सेवा, पण तुमचे ते कोटी सूर्यापेक्षाही अधिक आहे. तुम्ही कोण आहात ते मला सांगा. आम्ही नद्या आहोत. मी गंगा, मी सरस्वती. तुझ्यासारख्या असंख्य पापी माणसांनी आमच्या स्नान केले असता आम्ही गुरु होतो, परंतु आम्ही इथपर्यंत येऊन कुकुट स्वामींचं दर्शन घेतो आणि पुन्हा सुंदर होतो. पण हे स्वामी कोण आहे? या कुकुट स्वामींचं महात्म्य वर्णवयास आमच्या जवळ शब्द नाही. प्रत्यक्ष चतुर्मुख ब्रह्मदेव सुद्धा त्यांना वंदन करतात. या कुकुट स्वामींनी असे कोणते पुण्य केले आहे की त्यामुळे त्यांना एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे? स्वामीजी आपल्या आई वडिलांची सतत सेवा करतात. ते आपल्या आई वडिलांना पार्वती शंकर समजतात. म्हणूनच तर त्यांना प्रत्यक्षात शिवशंकराने दर्शन देऊन कृतार्थ केले आहे. या ऋषीचा पूर्वजून कोणते ते ब्रह्मा विष्णू महेश यांनाही सांगता येणार नाही. त्यांच्या जन्माविषयी म्हणा तर ते आपल्या आई वडिलांची देवासमान मानून त्यांची सेवा करतात. आई वडिलांच्या सेवेपेक्षा मोठे पुण्य नाही. आई
तू आपल्या आई वडिलांना शिवपार्वती समजून त्यांची सेवा कर, म्हणजेच तुला प्रत्यक्ष देवाचं दर्शन मिळेल आणि तू मुक्त होशील. बाळ, बाळ उठ. आता रडू नको. तुझी चूक तुला कळली ना, आता दुःख करू नको. बाळ, नियतीचा खेळ निराळा आहे. तो कधी कुणाला चुकला आहे का? आम्ही तुझे अपराध पाठीशी घातले आहे. चल, दुसरा मार्ग सापडेल आपल्याला. चला, आपण आता काशी यात्रेला जाऊ. खरंच आज कुकुट स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाने आणि गंगा मातेच्या उपदेशाने माझ्या मनाचं परिवर्तन केलं. कुकुट स्वामी, आमचा तुम्हाला शतशः प्रणाम. बाळ, आज कित्येक वर्षांची तपश्चर्या फळाला आहे. हा ते सर्व त्या काशी विश्वेश्वराचाच चमत्कार आहे. म्हणून पुढे मार्ग निवड करूया. चला, आता उशीर करून प्रार्थना करूया. चला आई बाबा, सावकाश चला. तुम्हाला तहान लागली तर मला सांगा. चला. माझा वरचू नको. तू उद्धार करण्यासाठी या निधीवनात आली आहे. अगं, मी अंतर्मनाने हे सर्व जाणतो आहे. तरी पण माझ्या प्राणप्रिय कमल नयने तुझ्या वाचून मला जराही करमत नाही. म्हणून तुला शोधण्यासाठी या दिंडी वनापर्यंत मला यावे लागले आहे. हे काय पाहत आहे? आई वडिलांच्या सेवेत मंगलला कुंडली माझा परम भक्त आहे. त्याची भेट मला घेतलीच पाहिजे. हा कुंडली म्हणजे पूर्वजन्मीचा मुंचकुंद राजा. तुझ्या पुढे जन्मी मी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी मी वर तुला दिला होता. यापुढे असे भक्त देवाच्या सेवेत मग्न असावे. पुंडलिका, तुझी भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तुला दिलेल्या वराची आठवण करून तुला दर्शन देण्यासाठी आज मला तुझ्या घरी यावे लागत आहे. मला भक्ताला दर्शन द्यावे.
धन्य तू पुंडलिका. अरे तुझ्या आई वडिलांच्या सेवेमुळे मला राहिलं नाही, म्हणून तुझ्या माझ्या श्रीहरीच्या दर्शनासाठी मी इथपर्यंत आलो. नारायण नारायण. आजपासून सर्व भक्तगण तुला भक्त पुंडलिक म्हणून ओळखतील. नारायण नारायण. भगवंता, आजपासून तुला विठोबा, वारकऱ्यांचा विठ्ठल, भक्तांचा पांडुरंग या नावाने